हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. रायगड आणि पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट तर मुंबईसह काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट. राज्यामध्ये पुढील 5 दिवस चांगला पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज. मुंबईत पावसाची संततधार सुरूच. मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक तात्पुरती बंद. पुढील 2 तास मुंबईसह पालघर, ठाण्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. चिपळूणच्या परशुराम घाटामध्ये नवा धोका. पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट कॉन्क्रीट मार्ग खचला. तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका. धोकादायक तुटलेला भाग तातडीनं हटवण्याची मागणी. मुंबईच्या साकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू. 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू. सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित, तर कंत्राटदारावर गुन्हा दाखल. पालिकेकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर. मॅनहोलवर जाळ्या बसवताना सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही. पालिका आयुक्त अश्विनी भिडेंची कबुली. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा असंवेदनशीलतेचा कळस. जयंत पाटलांना साकीनाक्याची दुर्घटना सांगताना साटम हसले, तर वक्तव्याचा विपर्यास केला. साटम यांचं स्पष्टीकरण. उद्धव ठाकरेंची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद. राम मंदिर दान चोरी प्रकरणी राज्यव्यापी रामरक्षा आंदोलनाची घोषणा करणार. रविवारी दादरच्या हनुमान मंदिरात ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महाआरती. राज्यातील घोडे बाजारावरून मुंबई हायकोर्टाकडून कानउघडणी. सरकार सर्व नागरिकांना गुलाम बनवतंय. हद्दपार केलेल्या याचिकाकर्त्यांनीही पक्ष बदलावा, वॉशिंग मशीन आहेच, हायकोर्टाची मिश्किल टिप्पणी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी सिया आणि चेतनची पोलीस कोठडी आज संपणार. दोघांना दुपारी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार, तर चौकशी दरम्यान जबाबामध्ये विसंगती आढळल्यानं लाय डिटेक्टर टेस्टही होणार, सूत्रांची माहिती. ठाण्यातील मुंब्र्यामध्ये साचलेल्या पाण्यात करंट लागून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू. कादर पॅलेस परिसरामधल्या यास्मिन पार्क इमारतीच्या बाहेरची घटना. एका खासगी कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्याचा आरोप.